सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वराज दुर्ग भटकन चॅनलमध्ये. आता आपण आलो कल्याणमध्ये गौरीपाड्यामध्ये पाईपलाईनच्या बाजूने आतमध्ये आलो. ही समोर एक कंपनी आहे, कंपनी KDMCचं काहीतरी ऑफिस वाटतं. त्या ऑफिससमोर एक शेतामध्ये आपल्याला ना कातळात कोरलेली विहीर आहे, जे दगडांनी बांधलेली. ती विहीर बघण्यासाठी आपण इथं आलो. गौरीपाडा म्हणजे कुठं आपल्याला पाईपलाईन लागते. पाईपलाईनच्या एकदम बाजूलाच आपल्याला ती शेत आहे. शेतामध्ये तर चला बघूया विहीर कशी आहे आणि आता कोणत्या पद्धतीने ती कोणत्या स्थितीमध्ये आहे. समोर जसं KDMCचं कसलं तर आहे, तिथं बोर्ड लावलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा. त्याच्याबरोबर बाजूनी हे चिंचे झाड आहे, तिथून रस्ता आपल्याला झाला शेतामध्ये. आणि समोर दिसते तिथं ही विहीर आहे. ती विहीर आता आपण बघूया कशी आहे. चला. ही विहीर दगडांनी बांधलेली आहे, म्हणजे दगडांचा थर रचून जसे आपल्या कल्याणवर तटबंदी असते त्या प्रकारची आहे. आता पायऱ्या आहेत उतरायला, पण खाली उतरूया जरा. बघा तिथं पाणी आहे, पाहू शकते. बघा दगड कसे रचलेले आहेत तशी बनवलेली आहे दगडांनी. एकावर एक दगड ठेवून बनवलेली ही विहीर. संपूर्ण विहिरीला तटबंदीसारखी दगडी लावलेली आहेत. त्या बाजूला एक दगड आहे. आता कशासाठी आपल्याला सांगता येणार नाही. हे बघा, बहुतेक प्राण्यांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था केलेली होती वाटतं जुन्या काळात. हे बघा. आणि आपण आता विहीर बाजूने बघूया आपण कशी दिसते. संपूर्ण विहीर दगडांची बांधलेली आहे. जे आपल्या गडकोटानं काय काय विहिरी असतात त्यांची भिंत मग तटबंदी जी असते ती सेम त्या प्रकारची विहीर आहे. विहिरीचं बांधकाम म्हटलं तर आपलं शिवकालीन बांधकाम वाटतं आहे, कारण की जे तटबंदीवर दगडी रचतात त्या प्रकारच्या दगडी रचून विहीरचे बांधणी केलेली आहे. विहीर बघायला खूप मस्त दडूपार झाडं वगैरे आलेले आहेत, की जतन करायला तर पाहिजेच. जतन नाही केली तर आपल्याला ती बहुतेक काही दिवसाला ती बहुत ढासळू पण शकते, काही वर्षात 2-3 वर्षांनी किंवा पुढे पण. तर जास्त अडचण नाही बघण्यासाठी आपल्याला काय. तर कसं वाटलं नक्कीच आम्हाला सांगा. सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.